ताई तुम्हाला काय होत होतं पोटामध्ये, काय तुमचा त्रास होता? माझं पोट दुखायचं आणि कंबर दुखायचं. 7-8 वर्ष माझा नवरा खूप परेशान होऊन गेला या दुखण्यामुळे. मला त्रास व्हायचा. पण जेव्हा माझ्या बहिणींनी सांगितलं इथला सल्ला, तेव्हा आम्ही इथं शिबिरला मागच्या सप्टेंबरला आलो. तेव्हा यायच्या पहिले मला जेवण पण जात नव्हतं. तुम्हाला म्हणता पोट दुखत होतं, म्हणजे काय होत होतं तुम्हाला? पोट दुखायचं, पोटात गडकं आणि कंबर. बस किती पण इलाज केलं तरी ते दोन सारखं, हे दोन तर जेवढे हे दोन दुखायचे हे तर कमीच नव्हतं राहत. तर मग तेव्हा मला जेवण जायचं, पण शिबिरला यायच्या अगोदर 8-15 दिवस झाले, 15 दिवस, तेव्हा तर बिलकुल जेवण जात नव्हतं. मग माझ्या नवऱ्याला सांगितलं तर जेवण जात नाही मला. आणि जेव्हा इथं शिबिरमध्ये भाग घेतला तेव्हा केव्हा जेवायला एवढं जेवण जेवत होते ना, तर मला कळालेच नाही का मला पहिले जेवण जात नव्हतं. आणि तसंच माझं डोकं खूप दुखायचं. कुठून आले तरी डोकं दुखायचं. कोणी काय घरात एक शब्द बोललं तरी डोकं दुखायचं. नेहमी डोकं दुखत राहायचं. तर मग इथं पश्चाताप करा, स्त्रियांनो तुम्ही पतीच्या अधीन राहा. तेव्हा मी खूप रडलं. आणि त्यांचं तर ते करायचं, मग माझं पण ते करायचे. मला खूप वाईट वाटलं सिस्टर. मी इथं खूप पश्चाताप केला. मी देवाला सांगितलं, देवा मी घरी गेले, मी त्यांच्याकडून क्षमा मागेल. मग आम्ही रात्री 12:30पर्यंत तिथं नाशिकला पोचलो. तिथून आम्ही रिक्षात गेलो जिथं माझ्या नवरान ते होते तिथं. त्यांच्याकडे क्षमा मागितली का मी तुम्हाला खूप त्रास दिला, मला तुम्ही क्षमा करा, आता तुम्हाला मी असं नाही करणार. तेव्हापासून माझं डोकं केव्हा बरं झालं मला कळतच नाही. आता कुठेही गेले, कधीही आले तरी मला एवढा डोक्याचा पण त्रास होत नाही. आणि जे पोटाचा त्रास होत होता तो ऑटोमॅटिक कमी कमी होऊन गेला. दुखतं का नाही दुखत मला तेच कळत नाही. म्हणून मी प्रभूला कोटी कोटी धन्यवाद देते. त्यांनी माझ्या जीवनात खूप मोठं कार्य केलं.